नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरच्या वेतन देयकाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे आणि ती म्हणजे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरच्या वेतन देयकासोबत कर्मचाऱ्यांना आता इतर वेतन आणि भत्ते मिळणार आहेत. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यास निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे. सदर वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरच्या वेतन देयकासोबत अदा केला जाऊ शकतो. माहे जुलैपासून कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करण्यात येतो. यामुळे आता सुधारित महागाई भत्त्याचे दर लागू केल्यास माहे जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कमसुद्धा कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला सण अग्रिम दिले जाते. यामध्ये आता शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला 12,500 रुपये इतका सण अग्रिम रक्कम बिनव्याजी दिला जातो. जी रक्कम पुढील 10 महिन्याच्या वेतनातून दरमहा 1250 रुपये कपात केले जाते. यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये आता वाढीव महागाई भत्ता थकबाकी तसेच दिवाळी सण अग्रिम रकमेचा समावेश असणार आहे.